माझं नाव निखिल महादेव डाडे. मी इयत्ता 7वी शिकत आहे. माझ्या शाळेचं नाव तुळजाराम पाटील मुले शाळा. मी आज तुम्हाला ग्राइंडर मशीन ही बनवलेली आहे, तुम्हाला ही दाखवतो. ही आहे आपली मशीन. कोणती मशीन? ग्राइंडर. ओके. हे ह्याचं ब्लेड. हे मी पॉलिश पेपरपासून बनवलं. तू बनवलं? हां. अच्छा. आणि ती ग्राइंडर मशीन काय ती विकत आणली का? नाही, ती घरची होती गाडीत. बरं. मी तुम्हाला चालू करून. आणि ते काय आहे? बॅटरी. ती बॅटरी विकत आणली का? हां. हे बघा, चालू झालं. म्हणजे काय आहे ते? काय कशासाठी उपयोग हे करतात? मोठे मोठे धातू कापण्यासाठी उपयोग करतात. बर. ही मशीन छोटी म्हणून मी खडू कापतो. अच्छा. खडू कापून दाखवतो का? बर. अरे वा, छान 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 छान. आणि ते कशाचं बनवलंय तू? ते पॉलिश पेपरचं. कुठून आणला पॉलिश पेपर? ते पेंट करतात ना, त्यांच्याकडून. अच्छा. आणि मोठे मोठे धातू कापायचे असेल तर काय लावतात त्याला? ते मोठं ब्लेड लावतात. ब्लेड लावतात. कापतोय ना खडू? हां. तुकडा पडणार त्याचा आता. तुला कसं काय सुचलं ते असं बनवावं म्हणून? ते मी आमच्या इथं ते काम चालू आहे ना, तिथं बघितलं. नाही म्हणजे डोक्यात कसं आलं आपण पॉलिश पेपर वापरावं, हे वापरावं? मी आधी हे लावलेलं शॉर्पनरचं ब्लेड, त्यांनी झालं नाही म्हणून पॉलिश पेपर लावलं. अच्छा. अजून कोणकोणत्या वस्तू आपल्याला असं करता येईल? छोट्या छोट्या कोणत्या घरामध्ये उपयोगाला येईल का आपल्याला? कशासाठी? हे तर दुसरं एक ब्लेड बसवलं होतं. हां. ते हे पण कचरा पण उचलू शकतो. कचरा? हां. कसं का? ते खालचा चिकट कचरा उचलू शकतो. वेळ लागतो ना? पॉलिश पेपरच्या ऐवजी आपल्याला काय लावता येईल दुसरं आणखी? दुसरं लोखंडाचं एक ब्लेड गोल लावायचं. आणि ती कसली मशीन म्हणला तू? ग्राइंडर. ग्राइंडर कुठून आणलं ते? ती टॉय कारची काढली. हां हां. अरे वा वा, टाळ्या वाजवा सगळ्यांनी.